वहिनी एक स्टोरी सांगते तुम्हाला आमच्या गावची. हो, सांगा. आम्ही ॲक्च्युली 2-3 वर्ष आपण कोणीच गेलो नव्हतो ना कोरोनामध्ये गावाला. तुम्ही गेलेलात? नाही ना, आम्ही पण नव्हती गेली. हां, आम्ही ॲक्च्युली गेलेलो गेल्या वर्षी गेलेलो. तर ट्रेननेच ॲक्च्युली गेलेलो आम्ही, गाडी नव्हती घेऊन गेलेलो. तर आम्ही म्हटलं चला आम्ही उतरलो 11 वाजता आणि मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर जेवलो वगैरे दुपारचं 12 वाजता आणि माझा मुलगा बोलायला लागला की आपण पाठीमागेच बीच आहे आमचा, 5-10 मिनिटावर बीच आहे. 5-10 मिनटं पण नाही आणि 5 मिनिटावरच बीच आहे. मग तो आपण जाऊन येऊया, मम्मी जाऊन येऊ. म्हटलं नको आता कंटाळलो, आपण जरा जेवलोय जरा झोपूया. मग म्हटलं नाही आपण जरा जाऊन येऊया, आलोय तर जरा भरपूर वर्षांनी आलो. म्हटलं चल जाऊया. म्हटलं आम्ही दोघं जणच गेलो, पण माझ्या घरी काकी होत्या. काकी बोलल्या की आपण जाऊया. नको तुम्ही जाऊ नका म्हणून, की आता दुपारची वेळ झाली आहे तर जाऊ नका. पण आदित्य मामा बोलत चल आपण जाऊन येऊया, काय एवढं होत नाही. म्हटलं बरं चला आपण जाऊया. म्हटलं त्याला घेतलं मी आणि आम्ही गेलो. गेल्याच्या नंतर बीचवर गेलो आणि हा गेला पाण्यामध्ये थोडा वेळ खेळला वगैरे. त्याला म्हटलं चल बाबू आता मला तर झोप आली, म्हणून आपण जरा झोपूया घरी जाऊन आणि मग संध्याकाळी परत बीचवर येऊया. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो दोघं पण. निघाल्याच्या नंतर एक मला मुलगी दिसली आणि माझ्याकडे बघून फक्त तिने स्माईल केली. म्हटलं ही अशी काय, कधी आपण बघितलंच नाही हिला. तर म्हटलं चला ठीक आहे म्हणून आम्ही म्हटलं पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर मी पाठीमागे वळून बघितलं थोड्या वेळाने. तर आदित्यला बोललं की आपण बीचवर तर कोणीच नाही आहे. आदित्य म्हणजे की नाही ती ताई होती ना. मग म्हटलं बघितलं आम्ही पाठीमागे, तर पाठीमागे कोणीच नव्हतं. ते असं कसं झालं, त्या म्हणजे आहेत 2-3 रस्ते, पण ती कुठे अशी गायब झाली. की आम्हाला रस्ते आहेत आमच्या म्हणजे घरी जायला, पण ते थोडे पुढे होते. आणि गेल्याच्या नंतर बघितलं ती गायबच झाली. जरा मनामध्ये थोडीशी शंका आली, पण म्हटलं असं काय नाही, असं एवढं मनामध्ये असं शंका घेऊन काही चालायचं नाही म्हणून. मग पुढे गेल्याच्या नंतर ना एक बॉटल आमच्या दोघांच्या मध्ये आली. बॉटल आली तर मी म्हटली आपला वारा सुटलाय म्हणून आपली आली असेल बॉटल म्हणून मी पहिल्यांदा एक किक मारली बॉटलला. तर ती परत पुढे जाऊन पडली, परत ती आमच्या पुढे आली. मग आदित्यला म्हटलं आता चल तू किक मार म्हणून. म्हटलं त्याने पण एक किक मारली तिकडे अशी लांब अशी, तरी ती बॉटल परत आमच्या पुढे यायला लागली. ती बॉटल सेम बॉटल आमच्या पुढे यायला लागली. म्हटलं असं एकदा मी मारली, त्याने दुसऱ्यांदा मारली. म्हटलं हे असं काय. म्हटलं चल वाऱ्याने असं काहीतरी होत असेल. मग म्हटलं परत आम्ही एकदा किक मारली. किक मारल्याच्या नंतर परत ती बॉटल माझ्या पुढे आली. पुढे आल्याच्या नंतर मी म्हटली हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. तरी पण मी पाठीवरून बघितलं की बाबा ती दिसते का, कुठे गेली असेल किंवा बसली वगैरे ठेवून टाकायची कुठे. नाही. मग आम्ही नंतर काय केलं की बॉटल उचलली आणि थोडं त्या वाळूमध्ये तिकडे ठेवली. परत ती पुढे यायला लागली आमच्या. आदित्यला म्हटलं की बाबू आपण ना फटाफट आपण पुढे जाऊया, कारण हा वेगळाच प्रकार काहीतरी जाणवतो. आणि तिथे कसं होतं की पूर्वी आम्ही यायचो तेव्हा कोण ना कोणतरी असायचं, किंवा बोट वगैरे असायची किंवा काय कोणतरी मच्छीमार वगैरे असायचे, पण त्यावेळी ना कोणीच नव्हतं. आदित्यला म्हटलं माझ्या मुलाला की आपण ना जाऊया म्हणून फटाफट जाऊया. आणि पुढे ना मला एक अशी झोपडी दिसली. झोपडी दिसल्याच्या नंतर ते एक आजोबा होते, ते बाहेर आले. आजोबांना म्हटलं अहो आजोबा इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे, कारण आमच्या घरापर्यंत पोचण्याच्या म्हणजे 3 रस्ते आहेत, पण मला कोणतेच रस्ते भेटत नव्हते बाकी. चकवासारखं झालं असेल. मला ॲक्च्युली आजोबांना मी काही सांगितलं नाही, पण आजोबा बोलले की या रस्त्यातून तुम्ही पुढे जाता. मी त्यांना बोलले की आपण एक काम करा तुम्ही, की मला तुम्ही त्या रस्त्यावर सोडा म्हणून. ते बोलले चल बाळा मी सोडतो. कुठे आली आहेस म्हणून मी त्यांना ओळख करून दिली की असं आहे, या ठिकाणी मला सोडा, मी यांच्या घरी आले. ते बोलले हां बरोबर मी ओळखतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे. त्यांनी मला सोडलं तर आमच्या काकी रस्त्यातच मला भेटल्या. त्या शोधायलाच येत होत्या आम्हाला. त्या मला बोलायला लागले की अरे तू कुठे एवढा वेळ, कधीपासून गेली आहेस कुठे. तर मग मी म्हटले नाही काकी तू ऐकतच नव्हता, त्याच्यामुळे त्याला घेऊन गेलो. मग काकी, मी आणि माझा मुलगा आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर त्यांना मी तेवढं काही सांगितलं नाही. पहिल्यांदा म्हटलं पहिल्यांदा पाणी वगैरे पिऊया. पाणी प्यायच्या नंतर मग मी काय केलं, थोड्या वेळ बसली तर मला काय राहवतच नव्हतं. मला असं काहीतरी विचित्रच फील होत होतं. त्याच्यानंतर मी काकींना सांगितलं की काकी असं झालं की आम्ही समुद्रावर गेलेलो
तर ती एक मुलगी मला दिसली. काकी बोलतात कोणती मुलगी? म्हटलं अशी अशी होती की तिचं वर्णन सांगितलं काकींना. काकी बोलल्या की ती मुलगी जिवंतच नाही आहे म्हणून. मग काकी मला स्टोरी सांगायला लागल्या. म्हटलं असं कसं काकी, ती मलाच का दिसली? तर काकी बोलल्या की तुला सांगितलेलं ना की या टायमाला तू जाऊ नको म्हणून, आपण संध्याकाळी जाऊया म्हणून समुद्रावर. हां, तर मी ऐकलं नाही आणि माझ्या मुलाने पण ऐकलं नाही. तर काकी बोलल्या अगं नशीब तू वाचलीस म्हणून त्याच्यातून, की असं म्हणून दुपारी म्हटलं कोणीच नव्हतं. मग त्या बोलल्या की तुला मी सांगितलेलं ना दुपारी असं कोणीच नाही, कारण त्या दरम्यान ती येते त्या दरम्यान तिथे कोणीच नाही जात आहे म्हणून. कोणती मुलगी होती? मुलगी म्हणजे काकींनी, मी नंतर काकींना विचारलं ॲक्च्युली की काय म्हणजे कसं. मग काकी बोलले की अशी होती का? म्हटलं हो. तर त्या गावचे जे सरपंच होते ना, त्यांच्या मुलाचं आणि तिचं प्रेम होतं. अच्छा. त्यांनी नंतर काय केलं की थोडे दिवस त्यांनी म्हणजे असं प्रेम वगैरे केलं, लग्न वगैरे करणार बोलला, आणि मग नंतर त्यांनी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. अच्छा. आणि मग तिला म्हणजे ती असं वेड्यासारखी करायला लागली आणि त्या समुद्रावरच फिरायला लागली. समुद्रावर फिरता नंतर मग ती गायबच झाली. आणि मग लोकांनी भरपूर शोधलं पण तिचं काय प्रेत पण नाही भेटलं. पण लोकांना समजलेलं की शेवटला तिला म्हणजे समुद्रावरच बघितलेलं. आणि अजूनपर्यंत म्हणून आत्ता जरी ती म्हणजे दुपारचं जरी कोणी गेलं ना तर त्यांना ती दिसते. काकी बोलल्या की तू खूप म्हणजे वाचलीस म्हणून. मग त्याच्यानंतर काय झालं की काकींना मी म्हटलं की बाबा मी तर काय तुमच्या समुद्रावर जाणार नाही तिकडे. काकी बोलल्या की असं काय नाही, संध्याकाळी गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही होत, संध्याकाळी जायचं आपण. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो समुद्रावर आणि 1-2 दिवसांनी आम्ही परत मुंबईला निघालो. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.